ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नुकताच आपण मिरवणुकीने प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा राजा ह्याला घेऊन ह्याच्या समवेत ह्याच्या बरोबर आपण येथे आलेलो आहोत। बंधू भगिनींनो, या मिरवणुकीच्या वेळेला जवळजवळ 6 वेळेला आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना होती, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याच्या येण्यासाठी आपण घराने घातलं आणि आपण परमेश्वराला विनंती केली। आज ख्रिस्त विश्वाचा राजा हा सोहळा साजरा करत असताना आपण परमेश्वराचं राज्य आपल्यामध्ये प्रस्थापित व्हावं म्हणून आपण परमेश्वराला विनंती केलेली आहे। परंतु हे परमेश्वराचं राज्य कसं आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे समजून पहिलं आपण घेतलं पाहिजे, जेणेकरून एकदा ते समजल्यानंतर आपण हे परमेश्वराचं राज्य आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती, आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रस्थापित करता येईल। परमेश्वराच्या राज्याचे काही गुणधर्म आहेत आणि त्यातील पहिला गुणधर्म म्हणजे परमेश्वराच्या राज्यामध्ये देवाचे नियम चालतात आणि परमेश्वराचं राज्य हे देवाने प्रस्थापित केलेलं आहे। म्हणून आपण स्तोत्र संहिता स्तोत्र 103 ओवी 19 मध्ये वाचतो, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापित केले आहे, त्याचे राज्य सर्वावर आहे। हे जे परमेश्वराचं राज्य आहे, जेथे परमेश्वराचे नियम चालतात, ते राज्य परमेश्वराने आपणा प्रत्येकावर प्रस्थापित केलेला आहे। दुसरं गुणधर्म म्हणजेच परमेश्वराच्या राज्यामध्ये न्याय आहे, तेथे कोणावरही अन्याय होत नाही। परमेश्वराचं राज्य ह्यामध्ये सर्वांना फेअर अँड जस्ट इक्वल ट्रीटमेंट मिळत असते। परमेश्वराचं राज्य हे शांतीचं राज्य आहे। परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला शांतीचा अनुभव येतो आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण शांती अनुभवतो। शांती कोणाबरोबर? सर्वप्रथम स्वतःबरोबर शांतीमध्ये राहणं गरजेचं आहे, आपल्या शेजाऱ्याबरोबर शांतीमध्ये राहणं गरजेचं आहे आणि परमेश्वराची शांती अनुभवणं गरजेचं आहे। आणि म्हणून रोमकरास पत्र अध्याय 14 ओवी 17 मध्ये संत पौल आपणास आणि रोमकरास सांगत आहेत, खाणे आणि पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदात ह्यात देवाचे राज्य आहे। जेथे जेथे आपण शांतीचा अनुभव घेतो, जेथे जेथे आपण शांती प्रस्थापित करतो, तेथे तेथे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणास देवाच्या राज्याचा अनुभव येतो किंवा आपल्याला देवाचं राज्य अनुभवायास मिळते। देवाचं राज्य तेथे प्रेम आणि दया आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा स्तोत्र संहिता स्तोत्रकार स्तोत्र 103 ओवी 8 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे, तो मंदक्रोध आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा प्रेमाळू आहे ह्याचा अनुभव योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये आपणास येतो, जेथे परमेश्वर सांगतो, देवाने आपल्यावर इतकी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपणासाठी पाठविला। आणि कशासाठी? आपला न्याय निवाडा व्हावा म्हणून नाही, तर आपलं तारण व्हावं। म्हणजेच प्रेम आणि दया ह्या देवाच्या राज्याचे
गुणधर्म आहेत. देवाच्या राज्यामध्ये सर्वांना स्थान आहे. देवाच्या राज्यामध्ये सर्वांना एंट्री आहे, ऑल इन्क्लुसिव्ह, आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. गलातियरास पत्र अध्याय 3 ओवी 28 मध्ये संत पौल आपणास सांगत आहेत, आपण कोण यहुदी आणि हेल्लेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हे भेदभाव देवाच्या राज्यात नाहीत, कारण आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आणि ह्या देवाच्या राज्यामध्ये सर्वांना सामावून घेतलेला आहे. देवाच्या राज्याचे सभासद बनण्यासाठी फक्त एकच कंडिशन आहे, आणि ती आहे देवावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो त्यासाठी देवाचं राज्य खुलं आहे. आणि ह्या देवाच्या राज्यामध्ये पाट्या नाहीत, या देवाच्या राज्यामध्ये भेदभाव नाहीत, या देवाच्या राज्यामध्ये सर्वांना सामावून घेतलेलं आहे. नुकताच आपलं इलेक्शन संपलेलं आहे आणि काल इलेक्शनचा निकालही जाहीर झालेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की हा त्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, ती त्या पार्टीची. देवाच्या राज्यामध्ये आपण कोणाच्या पार्टीची नाहीत. देवाच्या राज्यामध्ये आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत, आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये भेदभाव नाही. देवाचं राज्य हे नम्रतेचं राज्य आहे आणि सेवामय जीवन जगण्याचं राज्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त फिलिपियरास पत्र ह्यामध्ये आपण वाचतो अध्याय 2 की प्रभू येशू ख्रिस्त जरी देवाच्या बरोबरीचा असला तरी तो नम्र झाला आणि त्याने नम्रता धारण केली, तो मानव झाला. बंधू भगिनींनो, पायधुनीच्या मिसामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देव होता, देवाचा पुत्र होता, तरी त्यांनी स्वतःला नम्र केलं आणि आपल्या शिष्याचे पाय धुतले. त्यांनी आपल्या शिष्याची सेवा केली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आणि हेच राज्य, हेच गुणधर्म माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण आपल्या अंगी स्वीकारले पाहिजेत. मत्ते लिखित शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 26 मध्ये आपण वाचतो, जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल. सर्वप्रथम आपण सेवक झालो पाहिजेत. सर्वप्रथम आपण सेवा केली पाहिजे, कारण सेवा आणि नम्रता हे देवाच्या राज्याचे गुणधर्म आहेत. ज्या वेळेला आपण आपल्या अंगी सेवामय वृत्ती आणि नम्रता धारण करू, त्यावेळेला इतरांना समजून येईल की हा देवाच्या राज्याचा नागरिक आहे किंवा ही देवाच्या राज्याची नागरिक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणधर्म जो देवाच्या राज्याचा आहे तो म्हणजे आनंद. देवाच्या राज्यामध्ये आनंद आहे, देवाच्या राज्यामध्ये दुःख नाही. देवाच्या राज्यामध्ये आपल्याला मुक्ती मिळालेली आहे. वी आर फ्रीड. फ्रीड फ्रॉम व्हॉट? वी आर फ्रीड फ्रॉम डेथ. वी आर फ्रीड फ्रॉम सफरिंग. वी आर फ्रीड फ्रॉम पेन. मृत्यूपासून आपली मुक्ती मिळालेली आहे. संकटापासून, अडीअडचणीपासून आणि दुःखापासून आपली मुक्ती झालेली आहे. आणि म्हणून देवाच्या राज्यामध्ये आपण मोकळे आहोत किंवा आपण मुक्त आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा या देवाच्या राज्यामध्ये आपण खरोखर हे राज्य प्रस्थापित आपल्या अवतीभवती करतो का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण नुकताच प्रार्थना केली. या पुरुषामध्ये भाग घेत असताना, या मिरवणुकीत भाग घेत असताना आपण सांगितलं, तुझं राज्य येवो, तुझी इच्छा जशी स्वर्गात तशी भूतलावर हो, पृथ्वीवर हो. पण खरोखर आपण हे कृतीद्वारे दाखवतो का? खरोखर आपण ह्याचं पालन करतो का? हे समजून घेण्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुमच्यासमोर काही उदाहरणं ठेवणार आहेत. पहिलं उदाहरण, बंधू भगिनींनो, एक महिला माझ्याशी संवाद साधत असताना तिने मला सांगितलं की फादर, काही महिन्यापूर्वी माझे
बहिणीचे मिस्टर, ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये बेनवय म्हणतो, माझे बहिणीचे मिस्टर मरण पावले आणि 7वेची मिसा झाल्यानंतर मी बाजारात गेले होते. बाजारामध्ये मला काही दुसऱ्या महिला भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं, बाय तू ना आज बाजारात यायला नको हवी होती, कारण तुझा बेनवय गेलेला आहे, तू दुःखात आहेस आणि म्हणून अशा वेळेला तू घरी बसायला हवी. त्यावेळेला मी तिला विचारलं, बाय ज्या आपल्या महिलांनी तुला हे सांगितलं त्यापैकी एकीने तरी तुझा बाजार भरला का? एकीने तरी तुझं राशन भरलं का? एकीने तरी तुला काहीतरी आणून दिलं का ज्याने तुझा संसार चालेल? ती बोलली, फादर नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली जीभ वळवळते परंतु आपले हात चालत नाहीत. हात चालू द्या, जीभ वळवळणे गरजेचं नाही. बोलणं सोपे आहे परंतु करणं अवघड आहे आणि म्हणून आपल्या हाताला वळवू द्या, आपल्या हाताला चालना द्या, जेणेकरून आपल्या हातून चांगलं कार्य घडेल आणि इतरांना समजेल की देवाचं राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित झालेलं आहे. त्यालाच रिलेटेड दुसरं उदाहरण, बंधू भगिनींनो, एका महिलेचा पती मरण पावलेला होता आणि 6 महिन्याची अजून मिसा झाली नव्हती. त्या महिलेने, तिचीच बहीण आजारी होती आणि हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. अशा वेळेला तिच्या कुटुंबातील प्रत्येकाने, तिच्या दुसऱ्या बहिणी, नातेवाईक ह्या सर्वांनी आळीपाळीने ते हॉस्पिटलमध्ये जात होते आणि त्या बहिणीची काळजी घेत होते. सर्वजण जाऊन त्यांच्या पाळ्या संपल्यानंतर त्यांनी ह्या बहिणीला रिक्वेस्ट केली, जिचा पती मरण पावलेला होता, की बाय आता ना तू आपल्या ताईकडे थोडे दिवस तिला मदत करण्यासाठी पहिली हॉस्पिटलला जा आणि मग तिच्या घरी तू तिला मदत करायला जा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या महिलेची इच्छा होती की मला खरोखर माझ्या बहिणीची सेवा करायची आहे, परंतु तिने सांगितलं की माझ्या मिस्टरांची 6 महिन्याची मिसा झालेली नाही आणि अशा परिस्थितीत जर मी माझं घर सोडून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी गेली तर समाज काय बोलेल, आजूबाजूचे काय बोलतील, मला किती नावं ठेवतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला जेव्हा हे कळालं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, कारण खरं दुःख ते आहे ज्यामध्ये आपण आपलं दुःखावर मात करून इतर जे दुःखामध्ये आहेत त्यांचं दुःख कमी करण्यासाठी हातभार लावतो. ते खरं दुःख आहे, जिथे आपण इतरांचं दुःख, स्वतःचं दुःख विसरून आपण जेव्हा इतरांचं दुःख कमी करतो किंवा इतरांच्या दुःखामध्ये त्यांना एलिव्हेट करतो, त्यांना जरा उंचावितो, त्यामध्ये खरा अर्थ आहे आणि ते आपलं ख्रिस्ती जीवन आहे. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मरिया माता. ती गरोदर असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया मातेने स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या दुःखाचा विचार केला नाही. तिने तिच्या दुःखावर मात केली. तिचं दुःख बाजूला सारून ती एलिशिबाची काळजी घेण्यासाठी आणि एलिशिबाची मदत करण्यासाठी धावून गेली. त्यावेळेला मरियाने सांगितलं नाही, मी पण गरोदर आहे, मला पण गरज आहे, मला तरी कोणीतरी येऊन मदत करावी. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया माता स्वतः तिच्या मावस बहिणीकडे तिच्या मदतीस धावून गेली. ज्या वेळेला आपण इतरांचं दुःख कमी करतो त्यावेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या दुःखावर मात करतो आणि खरं प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आपल्या समाजात आणि आपल्या अवतीभोवती आपण प्रस्थापित करतो. तिसरं उदाहरण देऊ इच्छितो. पुन्हा एकदा मी ज्या वेळेला मुंबईला विद्याविहार आमच्या पॅरिसमध्ये होतो त्यावेळेला एक 50-55 वयाचा पुरुष मरण पावला आणि त्याची बायको ही कम्युनियन प्रसेवक होती, ख्रिस्त शरीर प्रसेवक होती. संध्याकाळी त्या व्यक्तीचा अंत्यविधी झाला आणि दुसऱ्या दिवशी ती बाई तिथे मिसाला हजर होती. मी तिला विचारलं, बाय हे कसं काय शक्य आहे? आमच्या वसईला असं घडणार नाही. आमच्या वसईला जवळजवळ 6 महिने बाहेर उतरत नाहीत, ते दुःखामध्ये स्वतःला गाडून घेतात. त्यावेळेला तिने मला सांगितलं, फादर मी येथे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेली आहे.
ज्याच्या सेवनाने माझं नरिशमेंट होतं, ज्याच्या सेवनाने मला शक्ती भेटते आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शक्तीने मी माझ्या दुःखाला सामोरं जाणार आहे. आणि म्हणून मी येथे मिसाला आलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही ऐश आराम मजा करण्यासाठी फिरा, परंतु चर्चमध्ये येणे, आपल्या बहिणीची किंवा भावाची सेवा करण्यासाठी आपलं दुःख सारून बाजूला ठेवून आपण पुढे येणे फार गरजेचं आहे. आणि याला जबाबदार समाज आहे, कारण समाज बोलतो. समाजाने बदल घडवून आणला पाहिजे. आणि समाजामध्ये कोण आहेत? समाज कोण आहे? समाज आपण सर्वजण आहोत. ज्या वेळेला आपण या बदलाचा सुरुवात करू त्यावेळेला आपल्यामध्ये बदल घडवून येईल. बंधू भगिनींनो, जी व्यक्ती मिसाला येते, जी व्यक्ती आपल्या बहीण भावाची सेवा करण्यासाठी जाते, ती मौज मजा करण्यासाठी जात नाही. आणि अशा वेळेला आपण त्यांना एनकरेज केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून ते बाहेर उतरतील. आपणास माहिती असेलच, 1925 साली पोप पायस 11 ह्यांनी ख्रिस्त राजा सणाची सुरुवात केली. त्याच्या मागचं कारण काय होतं? आपण जर इतिहास पडताळून पाहिला तर आपल्याला समजेल की त्यावेळेला पहिलं महायुद्ध संपलेलं होतं आणि अशा वेळेला सर्वत्र निराशेचं वातावरण होतं. एव्हरीथिंग वॉज अ काइंड ऑफ ग्लूमी अँड डूम. आणि अशा वेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप महाशयांनी आपल्या प्रजेमध्ये आशेचं किरण निर्माण होण्यासाठी आणि आशा प्रस्थापित करण्यासाठी हा सण साजरा करायला सुरुवात केली किंवा हा सोहळा साजरा करण्यासाठी सुरुवात केली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजही जर आपल्या समाजात आपण पाहिलं तर बरीचशी निराशा आपणास दिसत आहे. बरेचसे निराशमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपण एकामेकाशी किंवा जे वातावरण आहे ते खूप वाईट झालेलं आहे. आणि अशा वेळेला या दूषित, या निराशमय वातावरणावर मात करण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास बोलावत आहे. बंधू भगिनींनो, स्मिर्नाचे संत पोलिकाप ह्यांना जेव्हा रोमी सम्राटासमोर बोलावण्यात आलं त्यावेळेला रोमी सम्राटाने त्याला सांगितलं, तू तुझा ख्रिस्ती विश्वास नाकार आणि मी तुला शिक्षा देणार नाही. अशा वेळेला ह्या संताने त्यांना सांगितलं, गेली 86 वर्ष मी माझ्या या राजाची सेवा केलेली आहे आणि गेली 86 वर्ष माझ्या राजाने मला कधी नाकारलेलं नाही. ख्रिस्त राजाने मला त्याचं केलेलं आहे आणि मग मी आता कसं नाकारू त्याला? तुम्हाला जे काही करायचं आहे ते करून टाका. अशा वेळेला त्या रोमी सम्राटाने संत स्मिर्नाचे पोलिकाप यांना सांगितलं, मग तुला आगीत टाकण्यात येईल. त्यावेळेला संताने सांगितलं की ही जी आग आहे ती जवळजवळ 1 तास पुरेल. ही जी आग आहे ती जवळजवळ 1 तास पुरेल, परंतु नरकातील आग ही आयुष्यभर पुरणार आहे. मला ही आग पसंत आहे, मला ती नको. म्हणून मी माझ्या ख्रिस्त राजाशी एकनिष्ठ राहील आणि त्याच्याशी प्रामाणिक राहील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेला पोप महाशय इंडोनेशियाला आले होते त्यावेळेला नॉर्थ सुमात्रामधील सी बेनबेन नावाच्या एका ठिकाणी जिथे डोंगर आहे तेथील जगातील सर्वात उंच असा जो क्राइस्ट द सेवियर ह्याचा स्टॅच्यू बांधण्यात आलेला आहे, त्याच्या रिप्लिकाचं उद्घाटन केलं आणि 23 सप्टेंबर 2024 साली ते पब्लिकसाठी ओपन करण्यात आलं. तदनंतर एका प्रोजेक्टच्या इव्हॅल्युएशनसाठी मला इंडोनेशियाला जाण्याची संधी भेटली आणि मेदान डायसिसमध्ये असताना तेथून मी नॉर्थ सुमात्रा येथे गेलो आणि ज्या वेळेला मी त्या स्टॅच्यूकडे बघायला गेलो 61 मीटर म्हणजे 183 फूट असा उंच स्टॅच्यू आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या स्टॅच्यूची खासियत अशी आहे की हा जगातील उंच स्टॅच्यू आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या स्टॅच्यूकडे तुम्ही कोणत्याही अँगलने बघितलं
तर तुम्हाला दिसेल की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची नजर तुमच्यावरतीच पडते. कोठूनही जा, कोणत्याही भागात जा, उजवीकडे जा, डावीकडे जा, मागे जा, पुढे जा, ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताची नजर ही आपल्यावरच पडते. आणि हे पाहिल्यानंतर माझ्याबरोबर जे आमचे फादर होते, फादर बेंजामिन, आणि त्यांच्याच ते ज्युडिशियल विकर असल्यामुळे त्यांच्याच डायसिसमध्ये जे काम करणारे एक व्यक्ती होता, त्याला मी सांगितलं आणि त्यांनीही सर्वत्र असं चौफेर फिरून पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताची नजर त्यांच्याकडे परत होती. दुसऱ्या दिवशी त्या शिंटोने आपल्या स्टेटसवरती सांगितलं, तिकडे फादरांना पास्तर म्हणतात, पास्टर नितीन सेज दॅट wherever you go the look or Jesus eyes follows after you. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या ह्या ख्रिस्त राजाचा सण साजरा करत असताना आपण दररोज ख्रिस्ताचं राज्य आपल्यामध्ये प्रस्थापित व्हावं म्हणून प्रार्थना करतो, परंतु आपल्या कृतीने मात्र ते ख्रिस्ताचं राज्य आपल्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आज आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया की हा शेवटचा आशीर्वाद घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा प्रत्येकाला आशीर्वादित करावं. मी ज्या वेळेला पुरुषामध्ये भाग घेत होतो आणि हा जनसमुदाय पाहिल्यानंतर मला वाटलं की कुठेतरी बदलायला सुरुवात होईल. चेंज इज पॉसिबल. आणि आपल्या नंदाखाल पॅरिशमधून आपण सुरुवात करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे समाजात काही घटना घडत आहेत त्याच्या वर, लेट्स गो अबाव इट, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करूया. आणि देवाचं राज्य, जेथे देवाचे नियम आहेत, जेथे न्याय आहे, शांती आहे, प्रेम आणि दया आहे, जेथे सर्वांना सामावून घेण्याची शक्ती आहे, जेथे नम्रता आणि सेवा आहे आणि जेथे आनंद आहे, असं हे देवाचं राज्य आपल्या स्वतःच्या जीवनात, आपल्या स्वतःच्या कुटुंबात, आपल्या शेजारात आणि आपल्या समाजात प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वराची कृपा आपल्याला लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.